नमस्कार, मी शनाया. एकीकडे इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जगभरात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झाले, तर दुसरीकडे एआय नावाचं शांत पण अत्यंत घातक बदल नोकरीच्या बाजाराला आतून पोखरतंय. आणि या दोन्ही गोष्टींचा फटका हा सर्वसामान्य नोकरदार वर्गाला बसतोय. जगातील मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक असलेली ओरॅकल कंपनीने घेतलेला मोठा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरलाय. हा तुमच्या कामाचा शेवटचा दिवस असं सांगत कंपनीने जगभरातील तब्बल 30,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. आणि यात भारतातील 12,000 कर्मचारी थेट प्रभावित झालेत. हा फक्त एक आकडा नाही, हा 12,000 कुटुंबाचा प्रश्न आहे. 12,000 घरांमध्ये आलेली अचानकची अनिश्चितता आहे. आणि हे फक्त सुरुवात असल्याची भीती व्यक्त केली जाते. कारण एआय आणि ऑटोमेशनचा वेग इतका वाढलाय की कंपन्या आता कमीत कमी माणसं आणि जास्तीत जास्त काम या मॉडेलकडे झुकताना पाहायला मिळत आहेत. नॅशनल फाउंडेशन फॉर एज्युकेशनल रिसर्च म्हणजेच NFERच्या अहवालानुसार 2035 पर्यंत भारतात तब्बल 30 लाख लोकांना नोकरी गमवावी लागू शकते. आणि हा धोका कुठल्या क्षेत्रावर जास्त आहे हे ऐकल्यावर तुम्हीही विचारात पडाल. डेटा एंट्री ऑपरेटर्स याला 85% धोका आहे. कॉल सेंटर एजंट्स त्याला 80% धोका आहे. लोन प्रोसेसिंग ऑफिसर्स 75%, ज्युनियर डेव्हलपर 67%, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह 67%, कॉपी रायटर्स 60%, मार्केट रिसर्च अनालिसिस्ट 53%. म्हणजे ज्या नोकऱ्या सुरक्षित वाटतायत त्या उद्या अस्तित्वातही नसतील. पण एक मोठा प्रश्न असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात का करण्यात आली? तर यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे एआय. ओरॅकल सध्या एआय क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत आहे. पुढील 5 वर्षात तब्बल $156 अब्ज करार करून कंपनी एआय डेटा सेंटर उभारतीये. आणि हे डेटा सेंटर्स प्रामुख्याने ओपन एआय साठी तयार केले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी प्रचंड प्रमाणात खर्च होतोय. इतकंच नाही तर जवळपास 3 दशलक्ष स्पेशलाइज चिप्स खरेदी कराव्या लागणार आहेत. 2 वर्षापूर्वी जिथे कंपनीचा वार्षिक पायाभूत खर्च $6.9 अब्ज होता, तिथे आता तो जवळपास $50 अब्ज पर्यंत पोहोचलाय. म्हणजेच खर्च प्रचंड वाढलाय आणि त्याला तोलण्यासाठी कंपनी इतर ठिकाणी कपात करत आहे. आणि त्यात सर्वात सोपा पर्याय ठरतो म्हणजे कर्मचारी कपात. यात आणखीन एक मोठा घटक म्हणजे कर्जाचा भार. ओरॅकलवर सध्या $108 अब्ज पेक्षा जास्त कर्ज आहे. त्यामुळे खर्च नियंत्रणात ठेवण्याचा प्रचंड दबाव कंपनीवर आहे. TD काउन या इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अंदाजानुसार या कर्मचारी कपातीमुळे कंपनीला 8 ते 10 अब्ज डॉलर्सचा कॅश फ्लो मोकळा होऊ शकतो. आणि तो पैसा एआय आणि डेटा सेंटर प्रोजेक्टसाठी वापरला जाऊ शकतो. म्हणजे स्पष्ट आहे की एआय साठी पैसा हवा आणि त्यासाठी नोकऱ्यांची कात्री चालतीये. पण इथेच कथा संपत नाही. कंपनीच्या ग्राहकांबाबत ही अनिश्चितता निर्माण झाली आहे. ओपन एआय सारखी मोठी कंपनी आता NDVI कडून अधिक वेगवान आणि आधुनिक चिप्स घेण्याचा विचार करते. त्यामुळे ओरॅकलने उभारलेली सध्याची पायाभूत सुविधा भविष्यात कालबाह्य होण्याचा धोका निर्माण झालाय. म्हणजेच अब्जावधींची गुंतवणूक करून देखील त्याचा पूर्ण उपयोग होणार नाही अशी भीती देखील आहे. आणि म्हणूनच कंपन्या आता रिस्क कमी, खर्च कमी, माणसं कमी या दिशेने चालतायत. या सगळ्या घडामोडींचा थेट परिणाम शेअर मार्केटवर देखील पाहायला मिळतो. कर्मचारी कपातीची बातमी आल्यानंतर देखील कंपनीच्या शेअर्समध्ये 6% वाढ झाली. म्हणजे गुंतवणूकदारांना हा निर्णय योग्य वाटतोय. पण दुसरीकडे दीर्घकालीन चित्र हे वेगळंच असणार आहे. सप्टेंबर 2025 मध्ये $346 वर गेलेला शेअर आता $146 वर आलाय. आणि या घसरणीचा फटका कंपनीचे संस्थापक लॅरी एल्सेन यांच्या संपत्तीला देखील बसलाय. तर एकूण चित्र काय हे दिसते. एकीकडे युद्धामुळे अर्थव्यवस्था डगमगते, दुसरीकडे एआय मुळे नोकऱ्या कमी होतात. म्हणजे डबल अटॅक सामान्य माणसावर होताना दिसतोय. आणि सगळ्यात मोठी भीती म्हणजे आता कोणतीही नोकरी कायमची सुरक्षित राहिलेली नाही. आज डेटा एंट्री गेली, उद्या कॉल सेंटर जाईल, परवा डेव्हलपर जाईल आणि पुढे जाऊन कदाचित तुमची, माझी, आमची सगळ्यांची नोकरी जाईल. पण इथे एक वेगळा देखील विचार करायला हवा. एआय नोकऱ्या संपवत नाही, तर नोकऱ्यांचं स्वरूप बदलतंय. ज्या लोकांनी वेळेस स्किल अपग्रेड केलं, एआय सोबत काम करायला शिकलं, ते टिकतील देखील. आणि जे बदल स्वीकारणार नाहीत ते मागेच पडणार. म्हणूनच ही भीतीची नाही तर जागे होण्याची वेळ आहे. कारण भविष्य एका गोष्टीवर ठरणार आहे. तुम्ही एआय ला घाबरता की एआयचा वापर करता? इतकं मात्र नक्की, युद्ध थांबेल, अर्थव्यवस्था सावरली जाईल, पण एआय ची लाट आता थांबणार नाही. आणि या लाटेत टिकायचं असेल तर बदल हा एकमेव पर्याय आहे. तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता? तुमच्या बाबतीत असे अनुभव येतात का?
कमेंट करून मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.